तर ऑपरेशन टायगर यशस्वीरित्या राबवत ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिल्यावर आज शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होतोय। ऑपरेशन टायगरमध्ये फुटलेले 6 खासदार आज व्यासपीठावर येणार का याची उत्सुकता आहे, मात्र तशी शक्यता कमी असल्याचं सांगितलं जातंय। एकीकडे उद्धव ठाकरेंची तोफ धडाडल्यावर दुसरीकडे ठाकरेंना शिंदे काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचं असेल। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्रमक बॅनर लागले असताना दुसरीकडे गोरेगावात शिंदेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचा विचार जपण्याचा दावा करणारे बॅनर लावले आहेत। दरम्यान ठाकरेंच्या मेळाव्यावर आणि खासदार फुटीवर आमदार मनीषा कायंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। आज आदित्य ठाकरे का महाराष्ट्रभरात फिरत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे? अहो ते वरळीत पण दिसत नाही जिकडून लोकांनी त्यांना निवडून आणलं, त्यांचं मताधिक्य देखील कमी झालं। हे 2 आमदार नसते सुनील शिंदे आणि सचिन अहिर तर यावेळेला ते निवडून तरी आले असते की नाही ह्याची धाकधूक होती। परंतु आता देखील ज्याप्रमाणे श्रीकांत शिंदे पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र फिरत आहेत, का आदित्य ठाकरे फिरत नाही, का लोकांना भेटत नाही, का लोकांच्या समस्या, यांना केवळ AC मध्ये बसून फेसबुक लाईव्ह करायचं आहे। यांना स्वतः आपण काय करतोय, का लोक सोडून चालले आहेत। बरं एखादा माणूस अस्वस्थ वाटत असेल त्याला गेट आउट अगोदरच म्हणून टाकतात। NCPच्या लोकांना सांगतात, जे शरद पवार गट आहे त्यांना सांगतात तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा। तृणमूल काँग्रेसच्या उरलेल्या लोकांना सांगतात तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा। म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पूर्ण तिलांजली देण्याचं काम यांनी केलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।